गुड मॉर्निंग, मी सोनाली. तर कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आज मी बनवते शिमला मिर्च टोमॅटो पनीरची भाजी. त्यासाठी ना शिमला मिर्च आणि टोमॅटो मी अशा पद्धतीत कट करून घेतलेले ताईंनो. त्याच्यानंतर मी तेलामध्ये जिरं घातलं, 2 चमचे तेल घातलेलं. जिरं मस्त लालसर झाल्यावर त्याच्यामध्ये मी शिमला मिर्च आणि टोमॅटो एकसंगतीच घालून घेतलं. मस्त याला परतून घेऊन ह्याच्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, हे ना थोडंसं झणझणीत बनवायचं होतं, थोडीशी हळद आणि धने पावडर घालून मस्त असं परतून घेऊन याला मी 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून दिलं होतं. तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटानंतर अशा पद्धतीत भाजी आपली झाली होती. नंतर मी ह्याच्यात घातलं होतं किचन किंग मसाला आणि पनीर. परत त्याला मी 5 मिनटं झाकण ठेवलेलं. तर अशा पद्धतीत आपली भाजी रेडी झाली होती. ह्याच्यासोबत बनवल्या होत्या मी चपात्या, झटकीपट होणारी भाजी ही. नंतर पोहे बनवले होते. सगळं असं व्यवस्थित क्लीन करून जागच्या जागी ठेवून भांडे वगैरे घासून मी आले होते दुसऱ्या कामावर. इथे मला बनवायची होती एका जणासाठी कढी. मी ना 3 ते 4 चमचे दह्याचे घेतले होते. एक चमचा बेसन घातलं होतं. थोडंसं पाणी घालून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आणि लगेच ह्याला ना मी चाळणीमधून ताईंनो काढून घेतलं, म्हणजे एकही गुठली पडत नाही, व्यवस्थित अशी कढी होते. हळद आणि मीठ घालून याला ना मी उकळायला ठेवलं होतं गॅसवर. मी ना तेल ब्रोकोलीच्या भाजीसाठी कढईमध्ये तेल घातलेलं. नंतर कांदा घातला. कांदा मस्त असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे एका साईडला आपली कढी उकळत होती. खूप छान बनते. अशा पद्धतीत करून पहा तुम्ही माझी पद्धत कढीची. तर इथे मस्त अशी ब्रोकोलीची भाजी आपली रेडी पण होत होती. इथं हळद आणि मीठ घातलेलं त्याच्यामध्ये. आजी फक्त हळद आणि मिठातली भाजी बनवायची होती, ह्याच्यात मसाले यूज नव्हते करायचे. ही भाजी ना अशी सिंपल छान वाटते ताईंनो डाळ भातासंग खायला. आता आपण ना कढीला तडका देऊया. 2 सुक्या मिरच्या टाकल्या होत्या लाल, थोडेसे जिरं, थोडीशी हिंग आणि लाल मिरची पावडर घातली होती मी, आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकली. मस्त आपली अशी कढी रेडी झाली होती. तुम्हीही करून बघा कधी माझ्या पद्धतीत. तर इथं ब्रोकोलीची भाजी झाली होती, इथं कढी. नंतर इथं मी ना कुकरला भात लावला होता, आज कुकरलाच लावला होता. इथे पोहे बनवले होते आणि इथं कांदा टोमॅटोमधले मी पास्ता बनवला होता, थोडंसं ऑर्गॅनो टाकून. आजही एवढेच कामं, बाकीच्या कामांवर मला सुट्टी आहे. तर एक ताई बोलल्या की मुलांना मराठी मीडियममध्ये शिकवायचं, कशाला हा इंग्लिशचा हट्ट. तर आता त्या ताईंना मी काय सांगू, आजकाल मराठी शाळा उरल्याच कुठे. आणि नाही तरी पण 10वी नंतर मुलांना मराठी हा विषय नसतोच. 10वी नंतर मुलांना इंग्लिशच सगळं असतं. तर मग मी काय विचार केला की पहिल्यापासूनच जर इंग्लिश मीडियममध्ये घातलं तर पुढं त्यांना जड नाही जाणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय.